एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड आणि सगळ्यांचं मी ऑलरेडी वेलकम केलेलं आहे आणि आपकी सफलता यही हमारा संकल्प ह्या आज गोष्टीने आपण उतरलेलो आहोत. आणि तुम्ही बघताय ही आमची मॅनेजमेंट आहे पृथ्वीची आणि मॅनेजमेंटची ओळख करून द्यायला मी नक्की मला आवडेल. सो आज जी पृथ्वीची मॅनेजमेंट आहे जी काही सिस्टीम आहे एवढी मोठी ऑर्गनायझेशन आहे त्याच्या जर सर्व जर बघितलं कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर राहुल बिरादर सर ते जर आज बघितलं बाय प्रोफेशनली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या जे वाईफ आहेत मिसेस कीर्ती बिरादार मॅम आज त्या कंपनीच्या को फाउंडर आहेत. सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्यांचं छोटंसं बाळ आहे आणि हे सगळं सांभाळत त्यांनी ही इंडस्ट्री उभी केली. आणि मॅम जर बघितलं तर बाय प्रोफेशनली MBA आहेत इन HR मध्ये. म्हणजे हे सगळं आज ही आमची मॅनेजमेंट आहे पृथ्वीची आणि हे बघत असताना खरंच खूप प्राऊड फील होतं की आज एक मराठी व्यक्तिमत्व, एक मराठी माणूस आणि हजारो लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांसाठी धडपडणं हे ऑर्गनायझेशनचं एक मूळ उद्देश राहिलेला आहे आणि 100% त्याच्यामध्ये आपण सक्सेस झालेलो आहे. आज जर प्रोफेशनल एक्सपिरियन्स बघायला गेलं आपण मॅम सरांचा तर डायरेक्ट ऑफ सेलिंगमध्ये जवळपास 13 वर्ष झालं सर आणि मॅमचा एक छान अनुभव आहे आणि ह्या अनुभवातून आज त्यांनी प्रत्युषी इंडस्ट्री उभी केलेली आहे आणि ह्या माध्यमातून जे व्यक्ती काम करतात, ह्या माध्यमातून जे कोणी जॉईन झालेलं आहे, तर त्यांना नक्कीच काय आहे प्रत्युष हे जॉईन करण्यासाठी त्यांना ऐकायचं आहे. सो काय आहे प्रत्युष हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे गाईज. थेट फॅक्टरी ते सॉरी प्रत्युष ही एक बेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम आहे. थेट फॅक्टरी ते ग्राहक ही आज प्रत्युषची संकल्पना आहे. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. आज जर बघितलं प्रत्युषची जी संकल्पना आहे ती आहे थेट फॅक्टरी ते ग्राहक. ह्या संकल्पनेवर आज ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्युष खूप छान प्रकारे रन करत आहे. खूप म्हणजे प्राऊड फील होतं की एक स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरत आहे. आज जर बघितलं आपण साडी, कुर्ती, ज्वेलरी, रेडीमेड ब्लाऊज बरेच मल्टिपल प्रोडक्ट आहेत आपल्या पृथ्वीचे आणि ह्या प्रोडक्टमध्ये तुम्ही कुठलीही मोठी गुंतवणूक न करता प्रत्युष या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्हाला हा व्यवसाय करण्याची संधी प्रत्युष आज देत आहे. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही या पद्धतीत कसं काम करू शकता याचं पण तुम्हाला बाय प्रेझेंटेशन नंतर समजणार आहे. आणि तुम्हाला हे सगळं काही गाईड करायला इथे एक अनुभवी टीम म्हणजेच तुम्हाला इथे लीडरशिप असते आणि तुम्हाला ह्या लीडरशिपच्या माध्यमातून पूर्णपणे मार्गदर्शन तुम्हाला गायडन्स केलं जातं की हा व्यवसाय कसा करायचा आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीनं तुम्हाला काम करायचं आहे किंवा ती सिस्टीम फॉलो करत असताना तुम्ही कुठल्या पद्धतीने पे आउट घेऊ शकता. तुम्हाला घर बसून जर काम करायचं आहे तर ऑनलाईनच्या सिस्टीम मधून तुम्हाला किती प्रकारे आणि किती म्हणजे किती टक्के म्हणा किंवा हजारो म्हणा असं कसं तुम्हाला जे इन्कम घेता येईल ते तुम्हाला इथं सगळं काही शिकवलं जातं, ट्रेन केलं जातं. वाय प्रत्युष? बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कधी-कधी प्रश्न पडतो. जाऊ दे ना, काय गरज आहे? मी काय केलं पाहिजे? ठीक आहे, मला कोणीतरी लिंक पाठवली आणि मी ते जॉइन केली. पण काय केलं पाहिजे? हा प्रश्न पण लेडीजला पडतो. जस्ट अ मिनिट मला जरा असं ब्लॅक स्क्रीन येते सगळी डोळ्यासमोर. ठीक आहे. मॅम दिसतंय का स्लाइड? येस मॅम, दिसते. येस. सो एन्जॉय करा. इट्स ओके. सो वाय प्रत्युष? प्रत्युष काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात अगोदर तर प्रत्युष हा टेक्नॉलॉजी बेस आहे. जसं की आपण ऑनलाईन म्हणतो आणि ऑनलाईनला आपण इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे ह्या 21व्या शतकामध्ये. आज आपण बघतोय की सगळं जे जग चालतं ते ऑनलाईनवर चालतं. तुमची शॉपिंग असेल, तुमचं फोनपे असेल, गुगल पे असेल, बऱ्याच काही गोष्टी ज्या असतात त्या ऑनलाईन चालतात आणि आज टेक्नॉलॉजी बेस हा पृथ्वीचा खूप स्ट्रॉंगली आहे. विजनरी प्लॅटफॉर्म आहे गाईज. असंच नाही की काहीतरी सुचलं आणि आपण त्या प्लॅटफॉर्मवर उतरलो आणि चला काहीतरी करूयात असं नाही. ते एक विजननी आज प्रत्युष उतरलेलं आहे. त्याचप्रमाणे हा वुमन्स ड्रायव्हन असा प्लॅटफॉर्म आहे. 99% लेडीज याच्यामध्ये काम करतात. बिझनेस फ्रॉम होम आहे. घर बसल्या आपण हा व्यवसाय करू शकतो. घरातून बसून आपण इन्कम घेऊ शकतो. जे इन्कम आपल्याला पाहिजे आहे, जे आपलं ड्रीम आहे, जे आपलं गोल आहे, ते इन्कम आपण ह्या माध्यमातून घेऊ शकतो. नेक्स्ट म्हणजे अग्रेसिव्ह मोमेंटम आहे आपला प्रत्युतचा. बिझनेसचा जो प्लॅन आहे तो बिझनेस चा एकदम बेस्ट प्लॅन आहे. एकदम इझिली आहे. बेस्ट म्हणण्यापेक्षा तर मी असं म्हणेल की खूप इझिली हा प्लॅन आहे. देन हा बिझनेस तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही तुमच्या एरियात करू शकता, तुमच्या सिटीमध्ये करू शकता, महाराष्ट्रात करू शकता, मराठवाड्यात करू शकता, इंडियामध्ये करू शकता आणि अक्रॉस द कंट्री पण हा तुम्ही व्यवसाय करू शकता.
आपले जे काही प्रोडक्ट आहे, साडी, ज्वेलरी, कुर्ती, पर्स असेल, रेडीमेड ब्लाऊज असतील, नाईट ड्रेस असतील, मल्टिपल प्रोडक्ट आज प्रत्युतचे आहेत गाईज. तर आपण याच्यावर पूर्णपणे क्वालिटी प्रोडक्टवर वर्क करतो. बऱ्याचदा माझ्यापर्यंत येणारा प्रश्न किंवा बऱ्याचदा लोकांना पडणारा प्रश्न, अरे थेट फॅक्टरी ते ग्राहक आहे तर फुकट असेल किंवा फ्री असेल. जरी फुकट फ्री असलं तर आम्ही प्रत्युषने हे बिलकुल पण इथं मान्यता दिलेली नाहीये. कारण क्वालिटी, डेफिनेटली क्वालिटी आहे का, तर क्वालिटी आहे आणि क्वालिटीवरच वर्क करतं आज प्रत्युष. आणि प्रत्युषची जी सर्व्हिस आहे, जी ऑनलाईन सर्व्हिस असेल, ऑफलाईन सर्व्हिस असेल गाईज, ही बेस्ट सर्व्हिस आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला तुमचं एक रिझन भेटलं असेल किंवा तुमच्या माइंडमध्ये जे चाललेलं आहे की का केलं पाहिजे आम्ही, कारण ऑनलाईन बेसिसवर तर आज एवढे मोठे प्लॅटफॉर्म पडलेले, मग प्रत्युषच का केलं पाहिजे. प्रत्युषने एक कल्चर बिल्ड केलेलं आहे गाईज. आणि तुम्हाला माहित आहे की हा वुमन्स ड्रायव्हन प्लॅटफॉर्म असल्यामुळे इथं जे कल्चर बिल्ड झालेलं आहे ते खूप छान प्रकारे कल्चर इथलं बिल्ड झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या प्रत्युष मधून आज एक सक्सेसफुली सगळं काही रन होतं. आज प्रत्युषची विजन मिशन बघायला गेले तर ते जेव्हा हे ऑर्गनायझेशन तयार झाली तर विजन इथं क्लिअर केल्या गेले. कारण हे बा, तुम्ही जर प्रत्युषमध्ये येताय तर तुमच्याकडे विजन पाहिजे. तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी करायचं तर तुमच्याकडे विजन पाहिजे. तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी करायचं तर विजन पाहिजे. त्या विजनने आज प्रत्युष उतरलं आणि हे विजन मांडत असताना प्रत्युषने जी एक संकल्पना उभी केली किंवा एक विचार केला डोक्यामध्ये, तो होता सर्वसामान्य व्यक्तींना एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे. गाईज, ह्या माध्यमातून आज जवळपास म्हणजे खूप प्राऊड फील होते सांगताना पण. आणि ज्या दिवशी प्रत्युष स्टार्ट झालं त्या दिवशी एकच डोक्यात चालू होतं की म्हणजे आज हजारो लोक आहेत आपल्या आजूबाजूला, असे हजारो लोक आहेत ज्यांना काही ना काहीतरी करायचे, काही ना काहीतरी संधी पाहिजे, कुठून ना कुठून तरी त्यांना ऑनलाईन बिझनेस पाहिजे. आज अशा हजारो महिला आहेत ज्यांना त्यांचं क्वालिफिकेशन आहे, वेल एज्युकेशन आहे, सगळं काही त्यांच्याकडे आहे, पण त्यांना स्वतःची ओळख नाहीये, स्वतःकडे ते स्वतःचं एक इन्कम नाहीये त्यांना शेअर करायला किंवा सांगायला. म्हणजे बऱ्याच काही गोष्टी असतात आणि अशीच एक संधी घेऊन आलं प्रत्युष. आणि प्रत्युषचं एक विजन होतं होतं गाईज मोठं, की संपूर्ण भारतामध्ये स्वतःचे जाळे पसरून एक मोठी कम्युनिटी तयार करणं आणि 2025 पर्यंत 10,000 डिस्ट्रीब्युटर भारतामध्ये उभे करणं. आणि रिअली थँक्सफुल राहुल सर अँड कीर्ती मॅम अँड बेस्ट ऑर्गनायझेशन प्रत्युष. कारण आज जर बघितलं तर आज ऑलरेडी 14,000 लोक आहेत ज्या प्रत्युषच्या माध्यमातून स्टँड झालेले आहेत आणि इझिली 10,000 ते 15,000 रुपये महिना कमवतात. आणि काही खूप छोट आहे. म्हणजे हे आपण जेव्हा म्हणजे मी पण ऍटलिस्ट आज मी प्रत्युषमध्ये आज डायमंड डायरेक्टर म्हणून वर्क करते. आणि मला पण एक विजन, म्हणजे मी आले होते प्रत्युषमध्ये तर माझ्या डोळ्यासमोर एक स्वप्न होतं. जे काही मी काम करते, मी 17 वर्ष ऍज अ ब्युटिशियन म्हणून वर्क केलेलं आहे. आणि मला असं वाटायचं की मी माझं जे काही काम करते ते काम करत करत जर मी प्रत्युष केलं आणि मला जर सहज जमलं तर मी 10,000 रुपये महिना मला इझिली भेटत असेल तर येस, मी काम करू शकते. आणि ह्या माध्यमातून आज कसं म्हणजे लाखो रुपयापर्यंत मी पोहोचले हे मलाही कळालं नाही. म्हणजे प्रत्युष हा प्लॅटफॉर्म असा आहे की तुम्ही जेव्हा इन करता तर ते इन करण्यापासून तर तुमचं जे काही सक्सेस स्टोरी आहे ते खूप इझिली मोडवर तुम्हाला इथं दिसतं. गाईज, आज बघितलं 2025 पर्यंत भारताचे वैयक्तिक पृथ्वीचे जे स्टोर आहेत, मोठे स्टोर आहेत, ते 50 स्टोर असतील, जिथून 10,000 परिवार या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय करत असतील. आणि खरंच हे सगळं स्लाइड बघताना कधी कधी असं म्हणजे मन भरून येतं की आपण एक विजन ठेवलं होतं आणि ते विजनवर आज 100% आपण उतरलो यार. कारण आज जर बघितलं तर 2025 ऑक्टोबर आहे आणि येत्या 10 नोव्हेंबरला जवळपास 15,000 डिस्ट्रीब्युटर क्रॉस डिस्ट्रीब्युटर बेस असेल प्रत्युतचा. आणि इथं जर बघितलं तर 50 स्टोर आहे, पण ऑलरेडी आपले जवळपास 65 म्हणजे 65 मेगा स्टोर प्रत्युषमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्युषचे रन करत आहे. सो हे आहेत आपल्या प्रत्युषचे विजन, जे तुमच्या डोळ्यासमोर आहेत. आणि काय असेल ते तुम्हाला दिसतच आहे. सो मार्केट प्रोसेस तुम्हाला एक 2 मिनिटात मी क्लिअर करणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न करायचा आहे. म्हणजे उत्तर येईल ना? भिऊ नका, मी काही तुम्हाला पनिशमेंट नाही देणार जर तुम्ही उत्तर नाही दिलं तर. पण माझं म्हणणं आहे की तुम्हाला ते नॉलेज असलं पाहिजे, तुम्हाला त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. काही स्पेशली आजच्या सगळ्या म्हणजे मला जवळपास सगळे लेडीज दिसतात आणि ऑलरेडी प्रत्युष लेडीजमुळे सक्सेस आहे, मी असं म्हणायला बिलकुलही घाबरणार नाही. कारण लेडीजला सगळ्यात आवडणारी जी गोष्ट आहे किंवा वस्तू आहे ती आहे साडी. बरोबर आहे. आता लेडीजला स्पेशली माझा हा प्रश्न, की समजा इथं सुगंधा मॅडम आहेत आणि सुगंधा मॅडमला साडी घ्यायची आहे, तर सुगंधा मॅडम साडी घ्यायला फॅक्टरीमध्ये जाल का शॉपमध्ये जाल? हॅलो गाईज,
चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता तुम्ही. तुम्हाला एक साडी घ्यायची आहे आणि ती साडी घ्यायला तुम्ही कुठे जाल? शॉप मध्ये जाल का फॅक्टरी मध्ये जाल? मॅम, जर थोडेसे मॅसेज नीट येत नसतील तर थोडंसं रिमूव्ह करा. हे कोणतरी दिसतंय. येस, जे को होस्ट आहेत त्यांना येस. माझी रिक्वेस्ट असेल, मेसेज डिलीट करा किंवा त्यांना रिमूव्ह करा. येस मॅम. आणि हा क्वेश्चन आलाच तर मी क्लिअर पण करते. हेल्थ ही आरोग्य खूप महत्वाचं आहे गाईज. आणि ढेरी कमी करणं चुकीचं काम नाहीये. कोणाचं वेट लॉस करणं चुकीचं काम नाहीये. जर एखाद्या आपल्या व्यक्ती मग पुढच्या व्यक्तीला जर आपण 100% त्याचं आयुष्य वाढवून देतोय, त्याच्यापेक्षा पुण्याचं कामही नाहीये. सो तुमची लँग्वेज जी असते तुम्ही व्यवस्थित वापरा. आणि ज्या आता मीटिंगमध्ये हजारो महिला तुम्हाला दिसत आहेत, त्या जर कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचल्या तर मला असं वाटतं की तुमची आहे तेवढी ढेरी उतरायलाही कमी होणार नाही. सो तुम्हाला जर गरज असेल प्रत्युष जॉईन करायची तर तुम्ही करू शकता. अदरवाईज जे कोणी आता हे मेसेज टाकलेले तुम्ही रिमूव्ह होऊ शकता. नो कमेंट्स. थँक्यू. येस, रिमूव्ह केले गेलेले आहे. मॅम बहुतेक ते स्वतःच लेफ्ट झाले. थँक्स म्हणा त्यांना. त्यांना कळालं. एवढी तर अक्कल आहे लोकांना. इट्स ओके, आपला तो विषय नाही आहे. आणि असे नमुने काढून खूप असतात जगामध्ये. ते फक्त याच्यासाठी जॉईन होतात की त्यांचं प्रोडक्ट कोणतरी घेतलं पाहिजे, नाही का? असे भरपूर असतात जगामध्ये. आणि अशा लोकांना फेस करणं खूप छान जमतं. आमच्या प्रत्युतच्या ज्या रणरागिणी आहेत त्यांच्यासाठी हे खूप इझिली आहे, नाही का? सो चलो, जे कोणी कोहोस्ट आहेत गाईज, फक्त थोडंसं आपले नवीन गेस्ट असतात, सो चॅट बॉक्स मध्ये जरा लक्ष राहू द्या. आणि चॅट बॉक्स मी याच्यामुळे बंद करत नाही की आपल्याला त्या व्यक्तींपर्यंत पोहोचायचं असतं. येस. सो मार्केट प्रोसेस इथं बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे की आम्ही फॅक्टरीमध्ये जात नाही, आम्ही शॉपमध्ये साडी घ्यायला जातो. तर काही शॉपमध्ये तुम्ही साडी का घ्यायला जाता? हॅलो, फॅक्टरीमध्ये तुम्हाला स्वस्त पडते ना साडी, मग तुम्ही शॉपमध्ये का जाता? आता ही जी मार्केट प्रोसेस आहे हे तुम्हाला जरा समजून सांगायची, त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न केलेला आहे. डेफिनेटली आपल्याला जर साडी घ्यायची तर आपण आपल्या सिटी मधल्या जवळच्या जे कोणतं चांगलं शॉप आहे त्या शॉपमध्ये जाऊन आपण साडी घेतो. पण मार्केट प्रोसेस काय सांगते जरा ते मला तुम्हाला समजून सांगायचे. आणि जी आपली संकल्पना आहे ती तुम्हाला मला क्लिअर करायची आहे. थेट फॅक्टरी ते ग्राहक ही आपली संकल्पना आहे. आणि मार्केट प्रोसेस हेच सांगते की मॅन्युफॅक्चरर, वेंडर, होलसेलर, रिटेलर आणि कस्टमर ही एक मार्केट प्रोसेस आहे. आणि या मार्केट प्रोसेसच्या माध्यमात जे कस्टमर असतो तो कष्ट करून ऑलवेज नेहमीच कुठे ना कुठे तरी दुःखी आहे, मला हे सांगायचं. आणि तुम्ही ह्या माध्यमातून कसं प्रोडक्ट घेऊ शकता आणि ते कसे सेल करू शकता हे पुढे आहे. सो मॅन्युफॅक्चरर म्हणजे जिथं प्रोडक्ट तयार केलं जातं, तुमच्या घरातलं तुमचं कुठलंही प्रोडक्ट असू द्या, फेअर अँड लवली, पॉन्ड्स, संतूर साबण असेल, फेस वॉश असेल, साडी असेल, ज्वेलरी असेल, कुठलंही तुमचं प्रोडक्ट असू द्या जे मॅन्युफॅक्चरर होतं. मॅन्युफॅक्चरर म्हणजे जिथं तयार केलं जातं. वेंडर, होलसेलर, रिटेलर, मधले हे जे ब्रोकर आहेत गाईज, हे कमिशन घ्यायचं काम करत असतात, त्यांचा तो बिझनेस असतो. पण ते पोहोचतात मार्केटपर्यंत. जे जे पोहोचणारे असतात हे पण मार्केटपर्यंत त्यांना पोहोचणारे असतात. आता बऱ्याचदा काय होतं, आता समजा आता आपलं प्रोडक्ट साडी आहे तर मला साडीच आवडतं उदाहरण द्यायला. आता एक साडी आहे गाईज, जी साडी आपल्याकडे 300 रुपयाला तयार झालेली आहे फॅक्टरीमध्ये. आणि ती 300 रुपयाला जेव्हा तयार होते तर मधले जे हे ब्रोकर आहेत, हे जे होलसेलर आहेत, वेंडर आहेत, रिटेलर आहेत, हे काय करतात, त्यांचं कमिशन त्याच्यामध्ये ऍड करतात. बरं, आपण काही ग्राहक आहोत, कस्टमर आहोत, आपण वेडे आहोत का? नाही, आपल्याला पण माहिती असतं की ते त्यांचं कमिशन ऍड करतात. पण काय होतं, 300 रुपयाची जी साडी आहे त्याच्यामध्ये वेंडर आज जर 200 रुपये ऍड करतोय, होलसेलर त्याच्यात 200 रुपये ऍड करतोय, रिटेलर म्हणजे दुकानदार असतो, तो मालक असतो, तो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन म्हणजे तो 300 रुपये पण ऍड करू शकतो, 400 रुपये पण ऍड करू शकतो. काहीच आज बघितलं 200, 200, 400 आणि 300 म्हणजे जवळपास ती साडी तुम्हाला 300ला बनलेली साडी तुमच्याकडे येते 1000 रुपयापर्यंत. मार्केट प्रोसेसमध्ये ती तुमच्याकडे 1000 रुपयापर्यंत येते. आणि एक कस्टमर असतो, कस्टमरला म्हणजे बार्गेनिंग करायची सवय असते. कस्टमर असं साडी घेत नाही. कस्टमर काय करतो, नाही मग 1000ला नाही, आमच्या तर यांनी असं नेली, आम्ही तर इथंच खरेदी करतो, मग डिस्काउंट द्या, हे करा, ते करा, समथिंग काहीतरी काहीतरी बार्गेनिंग आपण करतो. आणि बार्गेनिंग केल्यानंतर आपल्याला जे काही प्रोडक्ट आहे, साडी तुमचं जे काही तुम्ही प्रोडक्ट घेताय त्याच्यावरती 100-150 रुपये कमी करतात. चला मॅडम, तुम्ही आमचे डेली कस्टमर आहात, असं आहात, तसं आहात म्हणून. आणि आपण ते प्रोडक्ट घरी घेऊन येतो. पण गाईज ऍक्च्युली जर आपण सिच्युएशन बघितली मार्केटमध्ये, तर जे काही मार्जिन लावलेलं असतं
ते आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन लावलेलं असतं आपल्याला, जेव्हा की ते प्रोडक्ट ओरिजिनल रेटमध्ये भेटायला पाहिजे. पण पृथ्वीच्या माध्यमातून तुम्ही जर आज बघितलं, थेट फॅक्टरी ते ग्राहक ह्या संकल्पनेवर काम करत असताना तुम्ही ऑनलाईन बेसिसवर छान प्रकारे इथे इन्कम घेऊ शकता. ही होती आपली मार्केट प्रोसेस. सो तुम्ही ऑनलाईन शॉपिंग पोर्टल पण बघू शकता. आज Amazon असेल, फ्लिपकार्ट असेल, मेशो असेल, अजिओ असेल, हे सगळे ऑनलाईन शॉपिंग पोर्टल आहेत गाईज. आणि तसंच आपलं प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड हे पण ऑनलाईन शॉपिंग पोर्टल आहे. ह्या माध्यमातून तुम्ही काम करू शकता. आणि जे आज Amazon करतं, फ्लिपकार्ट करतं, मेशो करतं, तेच प्रत्युष पण करतं. पण प्रत्युषची एक खासियत आहे, प्रत्युषचं एक खूप मोठे एक म्हणजे प्लस पॉइंट मी म्हणेल, आज जर ऑल ओव्हर इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर जरी तुम्ही गेलात, तर तुम्हाला कुठेही Amazon, फ्लिपकार्ट किंवा मेशोचं शॉप दिसणार नाही. कुठल्याही सिटीमध्ये तुम्हाला मेशोचं किंवा फ्लिपकार्टचं किंवा Amazonचं शॉप दिसणार नाही. पण जर तुम्हाला पृथ्वीचे प्रोडक्ट ऑफलाईन बघायचे आहेत, प्रत्यक्षात तुम्हाला चेक करायचे आहेत, तर आज जवळपास तुम्हाला 65 ते 68 मेगा स्टोर आहेत आपल्या पृथ्वीचे. कुठल्याही स्टोअरला जाऊन तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट चेक करू शकता. त्याच्यामुळे 100% तुम्ही उतरू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईनला पृथ्वीच्या माध्यमातून. सो गाईज, एक मी तुम्हाला छोटंसं छान एक्झाम्पल देईल. आपल्या काही बिझनेस स्ट्रॅटेजी असतात जे आपल्याला यूज करायचे असतात पैसा कमवण्यासाठी. बरं, हे सगळं काही फक्त पैसा कमवण्यासाठी चालू आहे की आपल्याला स्ट्रॅटेजी यूज करायची असते, इथं माइंडनं काम करायचं असते. जेव्हा आपण ऑनलाईनला काम करतो तेव्हा आपल्याला हातपायाचे कष्ट नसतात, फक्त आपलं डोकं जे असतं ते डोकं आपल्याला यूज करायचे असते. आणि हे सांगतं प्रत्युष की तुम्ही बिझनेस स्ट्रॅटेजी वापरून कसं मोठं होऊ शकता. आज तुम्हाला इथे एक स्लाइड दिसत आहे, हॉटेल दिसत आहे आणि इथे कस्टमर. आणि स्विगी आणि झोमॅटो आज घरोघरी वापरलं जातं, घरोघरी यूज केलं जातं, डेली बेसिसवर यूज केलं जातं. पहिल्याच्या काळात जर बघितलं तर जर फॅमिलीला जेवायला जायचं असेल तर त्यांना वेट करावं लागायचं, अॅनिव्हर्सरी, बर्थडे, काहीतरी काहीतरी गेस्ट आलेले असेल तरच ते पहिले बाहेर जेवायला जात होते. पण आज जर बघितलं कोणी गेस्ट जरी आलं तर त्यांना बाहेर पण घेऊन जायची गरज नाही. आपण झोमॅटो किंवा स्विगी ह्या माध्यमातून आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. ती ऑर्डर आपल्या घरामध्ये 30 ते 40 मिनिटात येते आणि आपण ते सगळं काही करू शकतो. आता स्विगी आणि झोमॅटोने केलं काय काय, स्विगी आणि झोमॅटोने एक काम केलं. त्यांना माहित होतं की कस्टमरला गरज आहे हॉटेलवाल्याची आणि हॉटेलवाल्याला गरज आहे कस्टमरची. ह्या ऍप्लिकेशननी ही ऍप्लिकेशन स्टार्ट केली आणि ह्या ऍप्लिकेशननी दोन्ही व्यक्तींना त्या ऍप्लिकेशन मध्ये आणलं, म्हणजे जॉईन करून घेतलं आणि ऑनलाईनवर काम स्टार्ट झालं. कारण कस्टमरला तर जेवायला जायचं म्हणलं हॉटेलला जावं लागेल आणि हॉटेलवाल्याला तर कस्टमर लागणार आहे. तर ह्या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन केलं ते स्विगी आणि झोमॅटोनं केलं. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही काम करू शकता ऑनलाईन बिझनेस स्ट्रॅटेजीवर. ठीक आहे. सो असंच आपलं प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड पण आपण रन करतो ऑनलाईन सिस्टीमला. तुम्ही बघू शकता थेट फॅक्टरी ते ग्राहक ही संकल्पना आहे आणि याच्यामध्ये मार्जिन वगैरे तुम्ही कसं घेऊ शकता हे मी पुढच्या स्लाइडला सांगणार आहे तुम्हाला. सो कंपनीचे सर्टिफिकेट आहेत आणि ज्यांना थोडंफार क्वेश्चन पडतात तर ते बघू शकतात. मॅम, चॅटबॉक्स ओके आहे ना? येस मॅम, तुम्ही कंटिन्यू प्रॉब्लेम? करा. येस, थोडं लक्ष राहू नाही द्या. मॅम. कारण मी प्रेझेंटेशन देत असते तर मला ते चॅट बॉक्स ऍक्टिव्ह दिसत नाही, बाकी काही नाही. सो कंपनीचे हे सर्टिफिकेशन आहेत, तुम्ही बघू शकता. पॅन, जीएसटी, इनकॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट आहे, टॅन सर्टिफिकेट आहे. काही आज पूर्णपणे लिगली वर्क करते, मला एवढंच म्हणायचंय. कारण खूपदा लोकांना प्रूफ मागायची गरज असते, पण मला एकच कळतं की जिथं लिगली वर्क केलं जातं, जिथं आपण गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो, तिथं तुम्हाला प्रूफ मागायची गरज नाही. आणि आज कंपनी पूर्णपणे गव्हर्नमेंटला टॅक्स पे करते, लिगली वर्क करते. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे प्रत्युषमध्ये येऊ शकता. कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायची गरज नाही. असं नाही की तुम्ही आलात तुमचं काहीतरी नुकसान झालं, बिलकुल पण नाही. जेवढं तुम्ही टिकून काम कराल, जेवढं तुम्ही स्वतःला वेळ द्याल, तुम्ही जर प्रत्युषमध्ये येताय, प्रत्युषमध्ये तुम्ही 365 दिवस मस्त काम करताय, त्या 365 दिवसापैकी तुम्ही 90 दिवस जर प्रॉपर प्रत्युषला दिले तर तुम्ही सक्सेसफुल इथं रन होऊ शकता. हे आहेत आपल्या पृथ्वीचे प्रोडक्ट. आपलं जे कोर प्रोडक्ट आहे गाईज, साडी. ज्या म्हणजे प्रत्येक लेडीचं खूप प्रेम असतं साडीवर. परवा एक मी एक्सपिरियन्स सांगते. माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आलेला आणि तिला मी एक फोटो टाकला होता. तिला साडी एवढी आवडली आणि खूप रिच फॅमिली आहे ती उदगीर मधली. आणि त्या म्हटल्या की मॅम प्लीज तुम्ही आणून देताल का. आणि मला पण मार्केटला काम होतं आणि मी घरी गेले त्यांच्या. आणि घरी गेल्यानंतर मग त्यांचे मिस्टर आले आणि त्यांनी म्हटलं की मी ही नवीन साडी मागवली स्वाती मॅम कडनं. तर ते म्हणे छान आहे.
मग ते मला सांगत होते की ऑलरेडी 2 कपाट भरलेले आहेत, फर्निचर जे केलेलं आहे घरामध्ये त्याचे 2 कपाट भरलेले आहे आणि अजूनही साड्या घेतात लेडीज. मग एवढ्या साड्या तुम्ही घेता तर वेअर का नाही करत? बिकॉज व्हाय आपण जुनी जरी साडी झाली ना आपल्याला टाका नाही वाटत का, तर त्या साडीवर आपलं प्रेम असतं काही. असंच आपण महिला असतो आणि तीच प्रोडक्ट आपण आज प्रत्युषमध्ये खूप छान आपल्याकडं क्वालिटीवर वर्क करतो आपण. तर साडी मला असं वाटतं की युनिक जर साडी तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुम्हाला प्रत्युषमध्ये भेटेल. नवीन जर ट्रेंडिंग साडी पाहिजे असेल तर तुम्हाला प्रत्युषमध्ये भेटेल. सो साडी, कुर्ती, ज्वेलरी, रेडीमेड ब्लाऊज, गाऊन, नाईट ड्रेस, पर्स असे मल्टिपल प्रोडक्ट आहेत आज प्रत्युषमध्ये, जे तुम्ही इझिली ऑनलाईन ऑफलाईन सेल करू शकता. त्या माध्यमातून तुम्ही पैसा कमवू शकता. सो आपले काही बिझनेस मॉडेल आहे प्रत्युषचे आणि तुम्ही ह्या बिझनेस मॉडेलमधून किती प्रकारे इन्कम घेऊ शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे. आज जर बघितलं तर ऑनलाईन इन्कम, ऑफलाईन इन्कम, रेफरल इन्कम, टीम इन्कम, रँक बोनस, स्टोर इन्कम, अवॉर्ड अँड रिवॉर्ड. जर आज पूर्णपणे बघितलं तर आज आपण प्रत्युषच्या माध्यमातून 5 प्रकारे छान इन्कम घेऊ शकतो. आणि जे काही वर्षभरात आज फेस्टिवल होतात त्याच्यावर कंपनी अवॉर्ड रिवॉर्ड देते. बऱ्याचदा ऑफर्स असतात, बऱ्याचदा त्या ऑफर्समध्ये अनाउन्समेंट असतात काही. जर ते आपण टार्गेट पूर्ण केले तर आपल्याला त्याच्यावर अवॉर्ड रिवॉर्ड आणि रँक बोनस पण कंपनी देत असते. सो ऑफलाईन ऑनलाईन स्टार्टिंगचं जे इन्कम आहे ते आहे ऑनलाईन इन्कम. तर ऑनलाईन इन्कम आपण कसं घेऊ शकतो मी तुम्हाला हे सांगणार आहे. आज जर बघितलं तर ऑनलाईन सिस्टीम ही प्रत्युषची खूप स्ट्रॉंग सिस्टीम मानल्या जाते. कारण आज तुम्ही आता पण बघताय की आज आतापर्यंत 750 लेडीज क्रॉस आहे, ज्या वेगवेगळ्या सिटीतून आहेत, ज्या एका लिंकच्या माध्यमातून आहेत. तर ह्या माध्यमातूनच त्यांनी नॉलेज घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन बिझनेस मॉडेल त्यांनी इथून रन करतात. सो ऑनलाईन बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला इथे एक ट्रायंगल दिसतंय आणि त्याच्यामध्ये दिसतंय की प्रत्युष स्टोर, डिस्ट्रीब्युटर आणि कस्टमर. काहीच प्रत्युष कंपनी तुम्हाला एक साडी 400 रुपयामध्ये देत असेल तर त्यावर तुम्ही जर 100 रुपये म्हणजे ऑनलाईन जर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही ऑनलाईनला काम म्हणजे कसं सोशल मीडियावरून करू शकता. पहिले तर हे मी क्लिअर करेल. कारण तुमच्याकडे जर व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल तर त्याच्यावर तुम्ही प्रोडक्ट हे करू शेअर करून किंवा तुमचा ग्रुप करून तुम्ही तिथं सेल करू शकता. जसं की तुम्हाला इन्कम घ्यायचं आहे, मार्जिन घ्यायचं आहे तर तुम्ही कसं घेऊ शकता. प्रत्युष कंपनी तुम्हाला एक साडी 400 रुपयामध्ये देते. तर त्यावर जर तुम्ही 100 रुपये ऍड केले, मार्जिन ऍड केली तर ती साडी तुम्ही पुढे 500 रुपयाला विकू शकता. आणि जे काही तुमचे म्हणजे तुम्ही ऍड केलेले 100 रुपये आहे ती मार्जिन तुमची सेल्फ मार्जिन असेल. तुम्हाला इथं कुठलेही शिपिंग चार्जेस पे करावे लागत नाही. म्हणजे टोटली तुम्ही जी काही मार्जिन ऍड करता 100-150 रुपये ती तुमची स्वतःची सेल्फ इन्कम असतं. त्याच्यामुळे तुम्ही बिंदासपणे ते सेल्फ इन्कम घेऊ शकता. तुम्हाला दुसरे कुठलेही शिपिंग चार्जेस इथं पे करायचे नसतात. ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्युष तुम्हाला कुठेही शिपिंग चार्जेस लावत नाही. एका महिन्यामध्ये तुम्हाला 1,000 वेगवेगळे अपडेट तुम्हाला कंपनी देत असते. त्यामध्ये जर तुम्ही 10% जरी काम केलं आणि साधारणतः जर तुम्ही एका महिन्यामध्ये 100 ऑर्डर घेतल्या तर 100 ऑर्डरवर तुम्ही 100 रुपये मार्जिन जरी ऍड केली तर गाईज तुम्ही कमीत कमी 10,000 रुपये महिना ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून कमवू शकता. आता रिसेलिंग हा विषय लेडीजचा फेवरेट असतो नाही का, की त्यांना आवडतं रिसेलिंग करायला. किंवा सांगायला आवडते की मी ज्वेलरी सेल करते, साडी सेल करते. तर रिसेलिंगच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन बेसिसवर छान प्रकारे आपल्या एक डिस्ट्रीब्युटर आहेत ज्या हैदराबादहून बिलॉंग करतात गाईज. त्यांनी 2 लाख रुपये रिसेलिंग केलेलं आहे आपल्या प्रत्युतचं. विचार करा, त्यांनी म्हणजे जवळपास त्या म्हटल्या की मॅडम मी महिन्याला इझिली 30 ते 35 हजार रुपये कमवते. हॅलो, मला खूप छान वाटलं आणि मी म्हटलं अरे वा म्हणजे किती छान वर्क आहे तुमचं. सो गाईज तुमच्यावर डिपेंड आहे. बऱ्याचदा रिसेलिंग लेडीजला खूप आवडते आणि ह्या माध्यमातून तुम्ही इन्कम घेऊ शकता. पण मला एवढं सांगायचंय की 30-35 हे खूप दूरची गोष्ट आहे. पण तुम्हाला जर तुमची गरज असेल 10-15 हजार रुपये तर तुम्ही इझिली ह्या माध्यमातून घेऊ शकता. आणि जर तुम्ही एखादी ऑनलाईन ऑर्डर प्लेस करताय म्हणजे कंपनी तुम्हाला ऑलरेडी 5 ते 10% डिस्काउंट, म्हणजे 10% डिस्काउंट आपल्याकडे कंपल्सरी आहे. म्हणजे ऑनलाईन जे काही तुम्ही ऑर्डर प्लेस करता जेव्हा तुम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युटर होता तर तुम्हाला त्याच्यावर 10% सूट असते. म्हणजे ते 100 रुपये आणि प्लस ते जे काही 10% ज्या रेट प्रमाणे ज्या वस्तूची किंमत आहे प्लस असं म्हणजे तुम्ही इझिली 150 ते $150 मार्जिन काढू शकता एका साडी मागे. आणि तुम्हाला एक्स्ट्रा जर मार्जिन काढा वाटली तर ती पण. आता हे ऑफलाईन बिझनेस मॉडेल मधून तुम्ही कसं इन्कम घेऊ शकता ते पण तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगेल. जर तुम्ही प्रत्युष स्टोर किंवा मेगा स्टोअरला कस्टमरला खरेदी करायला घेऊन जाऊ शकताय
आता मी थोडासा प्लॅन तो एक्सप्लेन करण्याच्या अगोदर तुम्हाला एक माझ्या भाषेत सांगेल की ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय. आज प्रत्यूचे जेवढे काही स्टोर आहेत गाईज, तर ह्या स्टोअरमध्ये समजा एक मॅडम कुठले तरी डिस्ट्रीब्युटर आहेत आणि त्यांची मैत्रीण त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम आहे किंवा त्यांना शॉपिंग करायला आवडतं आणि त्यांना बऱ्याचदा काय होतं, मार्केटमध्ये गेलं ना तेच 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 दिसतं. होतं बरं असं, म्हणजे मला तर खूपदा असं होतं, मार्केटमध्ये गेलं की काय घेऊ, काहीतरी नवीन पाहिजे असतं पण नवीन तर काही दिसत नाही, तेच तेच दिसतं. तर तुम्ही त्यांना प्रत्युषमध्ये घेऊन येऊ शकता, कारण प्रत्युष आपला हा पूर्णपणे नवीन ट्रेंडिंग स्टॉकवर वर्क करतं. त्याच्यामुळे ए टू झेड गोष्टी तुम्हाला प्रत्युषच्या माध्यमातून भेटतात. सो जर तुम्ही प्रति स्टोअरला तुमच्या एखाद्या कस्टमरला खरेदीसाठी घेऊन जाताय, तर त्या खरेदीवर कंपनी तुम्हाला 5 ते 15% प्रमाणे काय देते, प्रॉफिट देते, कमिशन देते. फॉर एक्झाम्पल, प्रत्यूचं स्टोअर आहे आणि प्रत्यूच्या स्टोअरमध्ये एक डिस्ट्रीब्युटर आहे आपला आणि त्या डिस्ट्रीब्युटरनी कस्टमरला घेऊन गेले. म्हणजे तुम्ही ऑफलाईन कमिशन कसं घेऊ शकता, आणि त्या व्यक्तीने काय केलं, 10,000 ची खरेदी केली. जर त्या व्यक्तीनं 10,000 रुपयाची खरेदी केली तर 10% प्रमाणे, म्हणजे 10% प्रमाणे त्याच्यावर तुम्ही किती टक्के, 10% प्रमाणे किती इन्कम तुम्ही घेतलं, 1,000 रुपये इन्कम तुम्ही 10,000च्या खरेदीवर घेतलेला आहे. म्हणजे इझी आहे. तुम्ही काय केलं, तुमची मैत्रीण असेल, तुमची फॅमिली मधले कोणतरी असेल, त्यांना फक्त म्हणले चला आमचं प्रत्युतचं स्टोअर आहे. आता जर हेच जर तुम्ही द्वारकादास किंवा अदर कुठल्या शॉपमध्ये घेऊन गेलात तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा व्यक्तीला, म्हणजे तुमच्या अंगावरची साडी बघितली आणि खूप छान आहे, कुठून घेतली, नाही मी इथून इथून घेतली, तुम्ही तुमच्या सिटीमधले जे काही मोठं शॉप आहे तिथे त्यांना घेऊन गेल्यानंतर तो दुकानदार तुम्हाला काय देतो का, हॅलो, देतो का, म्हणतो का, नाही नाही तुम्ही आमची खूप छान शॉपिंग करून दिली, तुम्ही छान कस्टमर आणलात, धरा तुम्हाला आमच्याकडनं एवढं गिफ्ट. गिफ्ट पण देत नाही, चहा पण देत नाही, पाणी पण देत नाही, काहीच करत नाही. आणि आपण ते फुकट माउथ पब्लिसिटीने आपण त्या दुकानदाराची हे करतो. तर आज आपण अशा एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो जिथे तुम्हाला क्वालिटी प्लस मनी तुम्ही ह्या गोष्टी अचीव करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही मार्जिन घेऊ शकता, तुम्हाला जे काही तुमचा कस्टमर खरेदी करत असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. हे आहे ऑफलाईन बिझनेस मॉडेल गाईज. म्हणून मी सांगते की जर तुम्हाला प्रत्युषमध्ये आलात, जर तुम्ही नुसतं माउथ पब्लिसिटी जरी केली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली इन्कम चालू होतं. आणि सोशल मीडियापेक्षा जर पॉवर असेल कोणामध्ये तर ते लेडीजमध्ये असतं, कारण सोशल मीडिया जे करू शकत नाही ती एक लेडीज करू शकते, मला हे सांगायचं आहे. नेक्स्ट जे आहे रेफरल बिझनेस मॉडेल, आणि ह्या रेफरल बिझनेस मॉडेल मधून आज मी पूर्णपणे घडलेली आहे. म्हणून थँक्स टू रेफरल बिझनेस मॉडेल, कारण ह्या बिझनेस मॉडेलमुळे आज पूर्ण माझी लाईफ चेंज झालेली आहे. जर आज रेफरल मॉडेलवर तुम्हाला काम करायचं आहे आणि जर तुम्हाला रेफरल मॉडेलवर इन्कम घ्यायचं आहे ऑनलाईन बेसिसवर, तर तुम्हाला हा व्यवसाय कोणाला तरी जर तुम्ही रेफर करताय तर कंपनी तुम्हाला याच्यावर काय करते, प्रॉफिट देते. ठीक आहे, आता हे व्यवस्थित समजून घ्या की तुम्ही ऑनलाईन रेफरलवर कसं काम करू शकता. काहीच व्हॉट्सअप आहे का सगळ्यांकडे, असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी डाउनलोड करून घ्या, नाही का. आता तर असं कोणी नाहीये की ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नाहीये, पण जस्ट कोणी कोणी असू शकतं, 10तून 1 असू शकतो. सो तुमच्याकडे जर व्हॉट्सअप असेल, तुमच्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट लिस्ट असेल, 200 ते 300 लोकांची जर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट लिस्ट असेल, आपण डेली बेसिसवर स्टेटस ठेवतो, काहीतरी ठेवतो, सॉन्ग ठेवतो, देवाचं काहीतरी ठेवतो, हॅपी बर्थडे ठेवतो. बऱ्याचदा आपल्याला स्टेटसवरनं बऱ्याच गोष्टी, लोक आपल्याला जज पण करतात स्टेटसवरनं, बऱ्याच गोष्टी असतात. सो स्टेटस जेव्हा तुम्ही ठेवता आणि तुमच्या स्टेटसमध्ये जेव्हा तुम्ही साडी, ज्वेलरी, कुर्ती, मीटिंगचं फ्लायर, मीटिंगचा फोटो, एखादा इव्हेंटचा व्हिडिओ जेव्हा तुम्ही ऍड करायला लागता, लोक तेव्हा तुम्हाला बघतात आणि त्यांचं चालू होतं की अरे ह्यांनी काहीतरी नवीन स्टार्ट केलं. मग त्यांनाही असं वाटतं की अरे वा छान, हे तर घर बसल्या करतायत, ह्यांनी तर एवढं इन्कम घेतलं एक आठवड्यामध्ये, 5,000 घेतलं, 3,000 घेतलं, 10,000 घेतलं, तर मी पण घेऊ शकते, असं एका लेडीजला वाटायला लागतं. आणि ती व्यक्ती तुमच्याकडे येते आणि विचारते की हे काय आहे. आणि जेव्हा ती व्यक्तीला तुम्ही रेफर करता आणि जेव्हा ती व्यक्ती जॉईन होते प्रत्युषमध्ये, रजिस्ट्रेशन करते, तर त्यावरती जे रेफरल तुम्हाला इन्कम येतं ते आहे 500 रुपये. म्हणजे तुम्ही 500 रुपये रेफरल मॉडेलवर इझिली कमवू शकता. त्याचसोबत तुम्हाला इथं टीम इन्कम दिलं जातं गाईज. जे काही आपलं रेफरल मॉडेल आहे त्याच्यावर तुम्हाला 10 लेवलपर्यंत रेफरलच्या माध्यमातून जी टीम तुमच्याकडे तयार झालेली आहे त्याच्यावर तुम्ही इन्कम घेऊ शकता. म्हणजे रेफरल मॉडेल जर तुम्ही तुमची टीम बिल्ड केली याच्यामध्ये आणि तुम्ही एक 8-10 दिवस सुट्टी जरी घेतली आणि टीम छान काम करते, टीमला पण तुमचं कॉलिंग जावं लागतं, फुकटमध्ये तुम्हाला पेमेंट दिलं जात नाही, इथे हेही मेन्शन करून घ्या. आणि तुमची टीम छान काम करत असेल, तुम्हाला जर तुम्ही आजारी पडलात, कुठे गावाला गेलात, तुमच्या कुठेतरी कामामध्ये आहात,
तरी तुमचं इन्कम स्टार्ट राहतं. आज सकाळी बघितलं तर एक इन्कम असतं, रात्री बघितलं तर एक इन्कम असतं. म्हणजे जसं टीम बिल्डअप होत जाते तसं तुमचं तिथं टीम इन्कम पण वाढत जातं. हे आहे आपलं रेफरल बिझनेस मॉडेल आणि त्याच्यावर हे येतं आपल्याला टीम इन्कम. सो कंपनीचे काही रँक आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला कंपनी, जर तुम्ही तो क्रायटेरिया पूर्ण केला तर त्याच्यावर तुम्हाला कंपनी अवॉर्ड रिवॉर्ड पण देते. आहात का सगळेजण? येस मॅम आहात. असेल तर जरा वन टाईप करा बरं, जरा बघू द्या कोण कोण आहे मीटिंग मध्ये. खूप फास्ट होते का? आय होप की मी फास्ट बोलत नाही नाही नसते. येस, नक्कीच तुम्हाला समजत असेल सगळ्यांना. सो गाईज, हे आहेत कंपनीचे रँक आणि कंपनीचा जो फर्स्ट रँक आहे तो आहे सिल्वर डायरेक्टर. आणि सिल्वर डायरेक्टर होण्यासाठी तुम्हाला 10 डायरेक्ट रेफर करावं लागतात, तेव्हा तुम्ही सिल्वर डायरेक्टर होता. आणि ह्याच्यावर तुम्ही 5,000 रुपये इन्कम घेतलेलं राहतं. आणि हा जर तुम्ही क्रायटेरिया 30 दिवसामध्ये, आता तर 10 नोव्हेंबरला हा संपणार आहे, याच्यानंतर काहीतरी नवीन अवॉर्ड लागणार आहेत. पण जर तुम्ही 30 दिवसामध्ये जर तुम्ही 10 डायरेक्ट केले तर तुम्हाला 10 ग्रॅम सिल्वर कॉइन याच्यावर कंपनी अवॉर्ड देते. सेकंड जे आपलं आहे ते आहे गोल्ड डायरेक्टर. गोल्ड डायरेक्टर होण्यासाठी तुम्हाला 100 लोकांचा डिस्ट्रीब्युटर बेस लागतो. आणि 100 डिस्ट्रीब्युटरचा बेस हा तुम्ही एकट्याने तयार करायचा नसतो, 10च्या माध्यमातून हा बेस क्रिएट होतो, तयार होतो. आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही 25,000 रुपये इन्कम घेतलेलं असतं. आणि जर तुम्ही तुम्ही जर त्याच्या 100 डिस्ट्रीब्युटरचा बेस जर तुम्ही 60 दिवसांमध्ये केला तर तुम्हाला तुमच्या 2 पर्सनला, तुम्ही किंवा तुमची फॅमिली, त्यांना गोवा ट्रिप टोटली फ्री असते कंपनीकडनं. सो तिसरे जे आहे ते आहे स्टार डायरेक्टर. स्टार डायरेक्टर हे तुम्हाला टीमच्या माध्यमातून बिल्डअप करायचं असतं. याच्यासाठी तुम्हाला 1,000 डिस्ट्रीब्युटर बेस लागतो. याच्यावर तुम्ही 1 लाख रुपीज इन्कम घेतलेलं असतं. आणि जर तुम्ही 180 दिवसामध्ये अचीव्ह केलं तर कंपनी तुम्हाला 10 ग्रॅम गोल्डचं कॉइन देते. आणि गोल्डचा भाव सगळ्यांना माहिती आहे, जरा स्वस्त झालाय, थोडंसं बरं वाटतंय सगळ्यांना. पण काही सांगता येत नाही तो कधी अजून वाढेल. त्याच्यामुळे तुम्हाला छान इथं चान्स आहे 10 ग्रॅम. पण आता नाही आहे, आता माहित नाही नेक्स्ट अचिव्हमेंट काय येणार आहेत, कारण हा 1 वर्षाचं अवॉर्ड दिलेलं होतं कंपनीनं. पण आता नवीन अवॉर्ड कदाचित त्याच्यावर येऊ शकतात. सो अजून एक चौथी आपली इथं लेवल आहे ती आहे डायमंड. आणि डायमंड होण्यासाठी तुम्हाला 10,000 लोकांचा डिस्ट्रीब्युटर बेस इथे लागतो. आणि याच्यावर तुम्ही 5 लाख इन्कम घेतलेलं असतं गाईज. आणि जर तुम्ही हे 365 दिवसामध्ये क्वालिफाय केलं तर कंपनी तुम्हाला इथे डाऊन पेमेंट देते कार घेण्यासाठी. सो हे आहेत कंपनीचे अवॉर्ड अँड रिवॉर्ड आणि ते तुम्ही अचीव्ह करू शकता. आणि आताही जर कोणी आज जॉईन झालं तर तुम्ही एका दिवसामध्ये सिल्वर डायरेक्टर होऊ शकता. आणि एवढाच हा क्रायटेरिया आहे की जे ऑफर मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होतं त्या ऑफर मध्ये तुम्हाला हा क्रायटेरिया क्वालिफाय नाही होत 10 ग्रॅम सिल्वर कॉइनचा. सो मी ते नंतर नेक्स्ट मध्ये तुम्हाला सांगेन. आता हे आहे आपलं सगळ्यात बेस्ट मॉडेल, ते म्हणजे स्टोर मॉडेल. स्टोर मॉडेलच्या माध्यमातून तुम्ही खूप छान प्रकारे इन्कम घेऊ शकता. हे जरा जुनं स्लाइड आहे, मी जे बोलते त्याच्याकडे लक्ष द्या, तिथे नका बघू कोणी पण, थोडंसं कन्फ्युज होईल तुम्हाला. सो आपले स्टोर आहेत. जर प्रत्यक्षात बघितलं तर आपण एकच स्टोर रन करतो, ते म्हणजे मेगा स्टोर आणि स्टॉक पॉइंट, हे आपल्या आज दोन्ही रन होतात. आणि जर आपण बघितलं बऱ्याच लेडीजला एवढी इन्व्हेस्टमेंट, जसं की तुम्ही मेगा स्टोर मध्ये बघताय की खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, तर आपण नाही करू शकत कधी कधी, किंवा प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत. त्याच्यामुळे होम शॉपी हे आपल्याकडे खूप बेस्ट सिस्टीम आहे. होम शॉपी तुम्ही 20,000पासून स्टार्ट करू शकता. 20,000मध्ये तुम्ही होम शॉपिंग घेतली तर तुम्हाला याच्यामध्ये 20% डिस्काउंट असतो. आणि त्याच्यावर तुम्हाला 5,000 रुपयाचा एक्स्ट्रा स्टॉक दिला जातो. म्हणजे तुम्ही होम शॉपिंग तुमच्या घरातून स्टार्टअप करू शकता. जे काही तुमचं हॉल आहे, तुमची रूम आहे, तिथे एक छान छोट्याशा रॅकमध्ये तुम्ही तुमची होम शॉपिंग चालू करू शकता. आणि होम शॉपीवर तुम्ही तुमच्या बेसिसवर, रिटेल कस्टमरच्या बेसिसवर तुम्ही काम करू शकता. सो मेगा स्टोअरची सिस्टीम काय आहे तुम्हाला समजून घ्यायची आहे. मेगा स्टोअर जर तुम्हाला घ्यायचं असेल कंपनीचं, तुम्हाला तुम्हाला तुमचं ऑलरेडी शॉप असेल किंवा तुम्हाला शॉप टाकायला आवडतं, तर तुम्हाला याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 5 लाख रुपये. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑल प्रोडक्ट येतात गाईज. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटी दिलेली आहे. याच्यामध्ये ऑनलाईन सेलिंग आहे, ऑफलाईन सेलिंग आहे. जे काही तुम्ही आता बघितलं होम शॉपिंग, तर ते होम शॉपिंगचे सप्लायर पण तुम्ही असता, रिटेल कस्टमर पण तुम्ही करू शकता. आता याच्यात काही रिक्वायरमेंट दिलेले आहे की स्टोअर कसं असलं पाहिजे, तर याच्यामध्ये म्हणजे मिनिमम कमीत कमी तुम्हाला 200 स्क्वेअर फीट
शॉप कार्पेट एरिया लागतो. प्रॉपर तुम्हाला रॅकची सिस्टीम जी आहे ती कंपल्सरी तर तुम्हाला करावं लागतं. तुम्ही ग्लासचे रॅक करा किंवा अदरवाईज तुम्ही स्टील रॅक करा. आणि हे प्रत्युषचे ऑथराइज्ड स्टोअर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जे काही इथं दिलेले आहेत रूल्स ते तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत, तरच तुम्ही कंपनीचं मेगा स्टोअर घेऊ शकता. आणि जर तुम्हाला मेगा स्टोअर घ्यायचंय कंपनीचं, तर तुम्हाला नॉलेज घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. ज्यांच्याकडे नॉलेज आहे त्यांनाच फक्त प्रत्युतचं मेगा स्टोअर दिलं जातं. सो ही सिस्टीम आहे प्रत्युतची. ह्या सिस्टीमच्या माध्यमातून आज मेगा स्टोअर ओनर आहेत, जे आज लाखोनं इन्कम कमवतात मंथली. एवढं छान प्रकारे इथं सगळं काही चाललेलं आहे. सो प्रत्युषमध्ये जॉईन कसं व्हायचं आहे, सगळ्यात मेन मुद्दा. सगळं झालं आता सांगून. आता आम्हाला जॉईन व्हायचं मॅम, आम्हाला ती सिस्टीम सांगा की आम्ही कसं सिस्टीम मध्ये येऊ शकतो. सो प्रत्युतचं एक रजिस्ट्रेशन आहे गाईज, ते आहे 1999, म्हणजे 1999 रुपयाचं प्रत्युतचं रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक साडी गिफ्ट येते. पण धमाकेदार इव्हेंट असणार आहे आमचा 10 नोव्हेंबरला, आणि त्यासाठी ऑफर लावलेली आहे फक्त आणि फक्त 9 नोव्हेंबर पर्यंत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्त वेळ नाही घेतला पाहिजे. तुम्ही जे नवीन गेस्ट आहेत तर तुम्ही 1599 मध्ये तुम्ही कंपनीमध्ये सबस्क्रिप्शन घेऊ शकता. तुम्ही एंटर होऊ शकता प्रत्युषमध्ये, आणि याच्यावर तुम्हाला कुठलंही गिफ्ट नसणार आहे. पण लॉंग टर्म साठी तुम्हाला हा बिझनेस तुम्ही घेऊ शकता. काहीच तुम्ही इथं वन टाइम रजिस्ट्रेशन करता, तुम्ही 2000 करा किंवा आज 1600 न करा, काही हरकत नाही. तर तुम्हाला वन टाइम सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तुम्हाला इथं मंथली किंवा 6 महिने, वर्षाला तुम्हाला कुठलं तरी अजून पॅकेज घ्यायचं असं बिलकुल पण नाही. वन टाइम सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही लाईफ टाइम बिझनेस इथं करू शकता. तुमच्या मनावर तुम्ही इन्कम घेऊ शकता, तुमच्या मनावर तुम्ही बिझनेस बिल्डअप करू शकता. तुमचं जे काही काम आहे, तुमची जी काही फॅमिली आहे, ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही प्रत्युषमध्ये इन होऊ शकता. सो प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मेगा स्टोअर आहेत आपले बऱ्याच ठिकाणी. आता हे थोडंसं जुनं स्लाइड आहे. नवीन प्रेझेंटेशन हे तुम्हाला 10 नोव्हेंबरच्या नंतर नक्की बघायला भेटेल. तर आज जर आपले बघितले तर जवळपास 65 मेगा स्टोअर आहेत विविध भागामध्ये. पुण्यामध्येच आपले कमीत कमी 7 मेगा स्टोअर आहेत. आपले संभाजीनगरला पण 4 मेगा स्टोअर आहेत. त्याच्यानंतर लातूरला पण आपले 6 मेगा स्टोअर आहेत. सोलापूरला आपले मेगा स्टोअर आहेत. धाराशिवला आहे. नाशिकमध्ये आहे. बुलढाणामध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी आपले मेगा स्टोअर आहे. म्हणजे परभणी असेल, हिंगोली असेल, बार्शी असेल. बापरे बाप, लक्षात पण येत नाही का एवढे स्टोअर झाले. सो भरपूर स्टोअर आहेत. स्पॉटलाइट इथे जे केलेले आहेत ते तर आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त पण नवीन नवीन आपले प्रत्युतचे मेगा स्टोअर झालेले आहेत गाईज. सो मला असं वाटतं की हा कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. आणि जस्ट अ मिनिट. येस. आणि हा पूर्ण आपला कन्सेप्ट प्लॅन होता बाय प्रेझेंटेशन, जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. आणि आय होप तो तुम्हाला समजला असेल. कारण वर्धामध्ये येणार आहे मॅम. लवकरच विदर्भात पण आपलं मेगा स्टोअर होत आहे. आणि नक्कीच नोव्हेंबरच्या इव्हेंट नंतर ते मेगा स्टोअर असेल. आजही बऱ्याच ठिकाणी आपले स्टोअर बुक झालेले आहेत, पण त्याचे ओपनिंग किंवा त्याचं स्टार्टिंग हे इव्हेंटच्या नंतर, म्हणजे 10 नोव्हेंबरच्या नंतर. लातूरमध्ये खूप ठिकाणी आहेत. ज्यांनी कोणी तुम्हाला लिंक दिली किंवा तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल, तर तुमचे जे कोणी अपलाईन आहे किंवा तुमचे टीमचे जे कोणी सिनियर आहे त्यांच्याकडे तुम्ही लातूरमधले ऍड्रेस घेऊ शकता. येस, नांदेडला पण लवकरच मेगा स्टोअर होणार आहे. पण नांदेड जवळ जे मुखेड आहे तिथं ऑलरेडी आपलं मेगा स्टोअर आहे. जे कोणी नांदेडहून बिलॉंग करतात तर तुम्ही तिथे जाऊ शकता. बरं, चला, काही डाऊट आहे न्यू डिस्ट्रीब्युटर सॉरी गेस्टचे? जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता, पण ते मला नाही. ज्याने कोणी तुम्हाला लिंक दिली त्यांना विचारू शकता. आणि हा कन्सेप्ट होता, आणि ह्या कन्सेप्टच्या माध्यमातून आज खूप छान अशा लेडीज आपल्याकडे घडल्या, ज्यांना मी म्हणते की त्यांच्या एक सक्सेस स्टोरी आहे कशात. सो मला असं वाटतं की तुम्ही तुमची सक्सेस स्टोरी सांगण्यासाठी नक्की तुम्ही हँडराईज करू शकता. तुमचं शेअरिंग कोणाच तरी लाईफ चेंज करू शकतं. तर रिक्वेस्ट टू गोल्ड, स्टार, सिल्वर आणि मेगा स्टोर ओनर जर तुम्ही असाल मीटिंगमध्ये, तर तुम्ही हँडराईज करू शकता. ठीक आहे.
ओके, बस झाले. जास्त पण वेळ आपल्याकडे नाहीये, कारण मग ते तुम्हाला ऐकू नाही शकत. सो त्याच्यामुळे येस, कोणाकडे तरी हँड राईज होत नाही म्हणतायत. इट्स ओके मॅम, होतं कधी कधी नेटवर्क इश्यूमुळं. सो येस, आपण ह्या सगळ्यांचे सक्सेस स्टोरी ऐकणार आहोत आणि तुम्हाला कळेल की ह्यांनी कोणत्या माध्यमातून किती दिवसात काय अचीवमेंट केली. आणि हे बा, मला एक कळतं की जो दिवस तुम्ही चॉईस करता जॉईन होण्यासाठी तो इम्पॉर्टंट नसतो, पण ज्या दिवशी तुम्ही काम स्टार्टअप करता तो दिवस तुमच्यासाठी महत्वाचा असतो. पासून तुम्ही काम करत असता, कारण बिझनेस वुमन होणं हे प्रत्येकाचं स्वप्न नसतं. पण कदाचित जर तुम्ही जॉईन झाल्यानंतर ते तुमचं स्वप्न असू शकतं. तर त्या स्वप्नासाठी पण तुम्ही प्रत्युषमध्ये जॉईन होऊ शकता. हे काय आहे नवीनच, माझ्याकडे काही ब्लाऊजचे वगैरे फोटो नाही आहेत, मी असं काही पाठवत नसते आणि ह्या ग्रुपमध्ये कोणीही काही टाकणार नाहीये. सॉरी, ग्रुपमध्ये म्हणते, मीटिंगमध्ये कोणीही काही टाकणार नाहीये. सो प्लीज, जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि सक्सेस स्टोरी माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. सो चला, मी इन्व्हाइट करणार आहे आणि मला आवडतं पण यांच्या स्टोरीज ऐकायला. सो आपल्या कंपनीचे जे स्टार डायरेक्टर आहे त्यांच्या स्टोरीज मी स्टार्टिंगला घेणार आहे आणि तुमच्या स्टोरीज ह्या नक्की खूप एक एनर्जी देऊन जातील, कारण आज स्टार डायरेक्टर म्हणजे 1,000 लोकांचं नेटवर्क, ज्याने आज 1,000 लोकांना बिल्ड केलं. 1,000 लोकांना त्यांनी बिझनेस दिला. 1,000 लोकांना ते आज घडवतायत ऑल ओव्हर इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये. सो अशा स्टार डायरेक्टरला मी इन्व्हाइट करेल. सो फर्स्ट स्टार डायरेक्टरला मी जे इन्व्हाइट करणार आहे ते आहे आपल्या बार्शीवरून जे बिलॉंग करतात, दीपाली करपे मॅम. सो मॅम, तुम्ही अनम्यूट करू शकता आणि तुमची जी एक सक्सेस स्टोरी आहे ती तुम्ही इन्कमच्या माध्यमातून सांगू शकता. येस, दीपाली करपे मॅम. येस मॅम, थँक्यू सो मच. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हिनिंग मॅम. मी दीपाली करपे बार्शीमधनं बिलॉंग करते. आज पृथ्वीमध्ये मी स्टार डायरेक्टर म्हणून वर्क करते. गेली 16 ते 17 महिने झाला आज मी पृथ्वीशी कनेक्ट आहे. तर आज माझी पूर्ण ऑल ओव्हर इंडिया ओळख झालेली आहे, हे मला खूप प्राऊड फील होतंय. आणि त्याचबरोबर माझं जे स्टार डायरेक्टरचं इन्कम आहे ते मी 16-17 महिन्यामधलं घेतलेलं इन्कम माझं 2,41,600 रुपये आहे. मी खूप हॅप्पी आहे, म्हणजे जे की आता मॅडमनी कन्सेप्ट पूर्ण क्लिअर केलेला आहे. फक्त मी सिस्टीम फॉलो केली, 9 ते 10 ची ट्रेनिंग मिस करत नाहीये आणि जे नॉलेज मिळतं त्यातनंच फक्त मी वर्क करते. आज मला खूप प्राऊड फील होतंय की आज ऑल ओव्हर मध्ये जी माझी टीम आहे ती 4,000 प्लस डिस्ट्रीब्युटर झालेले आहेत. आणि खरंच खूप छान हा प्लॅन आहे. कोणीही डोळे झाकून उघडे ठेवून कसाही विश्वास ठेवा, पण आमच्या प्रत्युष फॅमिलीवर नक्कीच तुम्ही जे नवीन गेस्ट आहेत त्यांनी खरंच विश्वास ठेवा. एक 1,600 रुपये म्हणजे खूप छोटी अमाऊंट आहे, जे की आपण डेली म्हणजे मंथली आपण रिचार्ज करतो किंवा मंथली आपण मोबाईल रिचार्ज असेल किंवा टीव्ही रिचार्ज असेल किंवा बाहेर फिरायला गेलो तर आपण हजारावर नाही तर बरेचसे 10-10, 20-20 हजारावर खर्च करतो. तर हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे. कोणीही म्हणजे मनात काही डाऊट न ठेवता खरंच पृथ्वीश फॅमिलीचे विश्वास ठेवा आणि नक्की तुम्ही जॉईन व्हा. ऑल लीडर्स तुम्हाला काही शिकवायला आहेत, तुम्हाला स्वतः काहीच करायचं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही पृथ्वीश मध्ये इन व्हाल त्यावेळेस तुम्हाला लीडरशिप आहे, डायमंड आहे, राहुल सर आहेत, कीर्ती मॅम आहेत, राजेश सर आहेत. डेली तुम्हाला ट्रेनिंग अटेंड करायची आणि हा प्लॅन म्हणजे सगळं काही समजून घ्यायचंय. तर थँक्यू सो मच म्हणेल मी माझ्या ऑल लीडर्सला. त्याचबरोबर स्वाती मॅमनी मला बोलायची संधी दिली आणि आपल्या कंपनीचे जे MD राहुल सर आणि कीर्ती मॅम आहेत, त्याचबरोबर ज्वेलरी पार्टनर जे आहेत, जे की आज वेगवेगळ्या हजारो ज्वेलरी आपल्याला अवेलेबल करून देतात, असे राजेश सर आणि समिता मॅम यांचे मी खूप धन्यवाद मानते. थँक्यू सो मच मॅम. येस, थँक्यू सो मच. तुम्ही बघू शकता की मॅमने ऑनलाईन सिस्टीम मधून घर बसल्या जे काही सिस्टीम सांगते ते रन करत त्यांनी जवळपास 2.5 लाख रुपये त्यांनी आज क्रॉस केलेले आहे या माध्यमातून. आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन मॅम अँड थँक्यू. सो नेक्स्ट आपल्या कंपनीचे जे स्टार डायरेक्टर आहेत, ज्या संभाजीनगरवरनं बिलॉंग करतात. आज जर आपण बघितलं तर आज हजारो लोक आहेत ज्यांच्या सक्सेस स्टोरी आहेत, पण आपण काही लिमिटेडच घेऊ शकतो. त्याच्यामुळे मी नक्की त्यांना इन्व्हाइट करेल. सो मी इन्व्हाइट करत आहे दीपाली खरात मॅम यांना. मॅम, तुम्ही तुमची एक स्टोरी इन्कमच्या माध्यमातून शेअर करू शकता. येस मॅम. येस, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मॅम. हॅलो एव्हरीवन, माझं नाव दीपाली खरात आणि मी छत्रपती संभाजीनगरवरनं बिलॉंग करते. ऑलमोस्ट मलाही 17 ते 18 महिने झालेत मी प्रत्युष मध्ये वर्क करते आणि आज या लेवलला पोहोचले की एक आज स्टार डायरेक्टर म्हणून मला प्रत्युष मध्ये एक ओळख मिळालेली. म्हणजे ही अपॉर्च्युनिटी मी स्वतःसाठी घेतली होती आणि आज कुठेतरी म्हणतात ना की आज कुठेतरी मी कोणाला तरी अपॉर्च्युनिटी देते. आज जवळपास 2,500 लोकांचं नेटवर्क उभं आहे आणि खरं सांगते मी
प्रत्युष मध्ये आल्यापासून खूप काही मिळालेलं आहे. इन्कम तर आम्ही घेतलाच आहे, पण नेम फेम मनी तीनही गोष्टी इथे या माध्यमातून मिळाल्या. आणि ऑलमोस्ट आतापर्यंत मी प्रत्युषच्या माध्यमातून फक्त आणि फक्त रेफरलच्या माध्यमातून जवळपास 2,28,000 रुपये कमवलेत. हे माझं रेफरल इन्कम आहे. आणि रिसेलिंगचं इन्कम ह्याचं तर कुठेच कॅल्क्युलेशन आमचं कुणाचंच नाहीये. कारण की रिसेलिंग हे आमचा बोनस इन्कम म्हणतो आम्ही, आणि जो येस, आम्ही आमच्या चॉईसने घेतो. पण घेतो. रेफरल इन्कम आणि आमच्या सगळ्यांचा खरंच खूप फेवरेट आहे याच्यामध्ये. कारण की आम्ही पैसाच नाही कमवलाय, रेफरलच्या माध्यमातून आम्हाला एक ओळख मिळालेली आहे. जसं दीपाली अगोदरच्या दीपाली मॅडमनी पण सांगितलं की ऑल ओव्हर भारतामध्ये, तर खरंच आज आम्हाला ऑल ओव्हर भारतामध्ये ओळखलं जातं. लोक वेट करतात आम्हाला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी. कंडिशन हे फक्त आणि फक्त प्रत्युष अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. सो तुम्हाला मी एवढाच मेसेज देईन न्यू लोकांना की सगळ्यात पहिले ज्यांनी तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आहे त्यांना थँक्यू सो मच म्हणा. करायचं की नाही करायचं सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. शेवटी त्यांनी तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी दिलेली आहे. आता तुमच्या स्वप्नांना उडान द्यायची की नाही द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. आणि इतकी सुंदर अपॉर्च्युनिटी ज्यांनी आमच्यासाठी आणलेली आहे ते आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रिस्पेक्टेड मिस्टर राहुल बिराजदार सर आणि मिसेस कीर्ती बिराजदार मॅम, यांना आमच्या ऑल प्रत्युष फॅमिलीकडनं खरंच आम्ही बिग बिग थँक्यू म्हणूया. कारण की ही अपॉर्च्युनिटी त्यांनी आणली म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य महिला घरामध्ये बसून आज घडल्यात. आणि मी थँक्यू म्हणेल स्वाती मॅमला. आणि खरंच खूप छान पद्धतीने मॅम तुम्ही सगळ्यांना बिझनेस एक्सप्लेन केला, आणि आय होप तो सगळ्यांना क्लिअर झाला असेल. जे काय तुमचे क्वेश्चन असेल ते ज्यांनी तुम्हाला लिंक दिलेली त्यांच्या माध्यमातून तुम्ही क्लिअर करा. आणि मला तरी वाटतं की एक निर्णय हा स्वतःसाठी घ्यायचा आहे. तर काही दिवसांनी होणाऱ्या इव्हेंटमध्ये जे व्हिडिओज फोटोज तुमच्या नजरी पडतील त्यावेळेस असं नको वाटायला अरे मला ही संधी आली होती, ही अपॉर्च्युनिटी आली होती आणि मी मिस केली. तर कुठलाही विचार न करता विश्वास ठेवा आणि लवकरच प्रत्युषमध्ये येईन व्हा. थँक्यू सो मच मॅम. येस, थँक्यू सो मच मॅम अँड कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही बघू शकता की ऑनलाईनच्या माध्यमातून रेफरल मॉडेल माध्यमातून आज मॅमनी 1,28,000 इन्कम ह्या माध्यमातून घेतलं आणि ते पूर्ण ऑनलाईन सिस्टीम फॉलो करतात. आणि ह्या माध्यमातूनच तुम्ही नेम फेम मनी ह्या तिन्ही गोष्ट ऍट अ टाइम तुम्ही कमवू शकता. येस, सो मी जाईल नेक्स्ट आपल्या कंपनीचे जे गोल्ड डायरेक्टर आहेत त्यांच्याकडे. सो मी इन्व्हाइट करेल संध्या चव्हाण मॅम यांना, ज्या कंपनीचे गोल्ड डायरेक्टर आहेत. मॅम, तुम्ही तुमची सक्सेस स्टोरी आणि इन्कम हे दोन्ही शेअर करू शकता. येस मॅम, एक मिनिट, मी अनम्यूट देत आहे. येस मॅम. Yes, ma'am. Thank you, ma'am. Good evening, ma'am, and good evening, all of you. Myself, महादेवी चव्हाण. मी कराडमधून बिलॉंग करते. गेले 1 वर्ष झाले मी कनेक्ट आहे प्रत्युष उद्योग समूहाशी. आणि आजपर्यंत आज ऍज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून या सिस्टीम मध्ये मी काम करते गेले 1 वर्ष झालं. आणि आजपर्यंत जो काही माझा रेफरलचा जो काही इन्कम आहे तो माझा आज 40,250 आहे. आणि माझा रिसेलिंगचा इन्कम 20,200 आहे. अरे वा. ऍक्च्युली रिसेलिंग आणि रेफरल हे दोन्ही गोष्टी मी मॅनेज करून या ठिकाणी चांगल्या प्रकारचे इन्कम आज मी घेतलेला आहे. आणि मी नवीन लोकांना एवढा एक मेसेज देईन की या ठिकाणी मी स्वतः कधी 8-10 तासाची ड्युटी कधीच केलेली नाही. या प्रत्युष उद्योग समूहामध्ये मी फक्त माझ्या टायमिंग नुसार 2 ते 3 तास देते दिवसातून 24 तासामधून, आणि या ठिकाणी मी माझा इन्कम घेतलेला आहे. जसं की आज बघायला गेलं बाहेर जाऊन कुठेही आपल्याला 8-10 तासाची ड्युटी करायची नाहीये. या ठिकाणी सिस्टीम मध्ये फक्त आपण 2 ते 3 तास जरी दिले तरी आपण चांगल्या प्रकारचे इन्कम या ठिकाणी करू शकतो. जसे की आम्ही इन्कम घेतो या ठिकाणी. जसे की आज हाऊस वाईफला बघायला गेलं तर आज दीपाली मॅमनी सांगितले, दोन्ही दीपाली मॅमनी सांगितले की अवॉर्ड रिवॉर्ड आणि रेकॉग्निशन हे पण गोष्टी असतात. आता घरामध्ये बघा ना आपल्याला कोण अवॉर्ड देतो, एवढं आपण सगळं काम करतो, एवढं सगळ्यांचं करतो आपण, पण आपल्याला कधी कुठलाही अवॉर्ड दिला जात नाही. कधी कोणी थँक्यू पण म्हणत नाही, बरोबर ना. पण या ठिकाणी तुम्ही एक सिल्वर अचिव्हमेंट घ्या किंवा तुम्ही गोल्ड अचिव्हमेंट घ्या, तुम्हाला स्टेज मिळतो, त्यानंतर तुम्हाला अवॉर्ड रिवॉर्ड रेकॉग्निशन जसं या सगळ्या गोष्टी मिळून जातात. आता 10 नोव्हेंबरला इव्हेंट आहे. आमच्या अंगावर असं हे येतात, काटे येतात किंवा खरंच इव्हेंटची एवढी आम्ही आतुरतेने वाट बघतोय. वर्षातून एकदा इव्हेंट असतो हा. आणि त्यामुळे जसं आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतोय तर तुम्ही सुद्धा करू शकता. फक्त एक राईट डिसिजन घेण्याची वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही विश्वास ठेवू शकता आमच्या प्रत्युष उद्योग समूहावर, ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी
इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून या ठिकाणी काम सुरू करू शकता. ज्याप्रमाणे आम्ही इन्कम करतोय, ज्याप्रमाणे आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करू शकता. आणि लास्ट मी थँक्यू म्हणेल. खरंच राहुल सर, कीर्ती मॅम, समिधा मॅम आहेत, त्यानंतर राजेश सर आहेत आणि खरंच माझे ग्रेट अपलाईन दीपाली करपे मॅम, कल्पना मुळे मॅम आणि थँक्यू मॅम मला स्वाती मॅम, तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी येस मच. येस, थँक्यू सो मच अँड बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन मॅम. आणि नक्की तुम्ही नेक्स्ट जी अचिव्हमेंट आहे ती लवकरच अचीव्ह कराल आणि ते पण सेलिब्रेशन तुमच्यासाठी खूप स्पेशल असेल. सो वन्स अगेन थँक्यू. सो नेक्स्ट जे आपल्या कंपनीचे गोल्ड डायरेक्टर आहेत अनिता बचाटे मॅम. सो मॅम तुम्ही अनम्यूट करू शकता आणि जे काही तुमची एक स्टोरी आहे, सक्सेस स्टोरी आणि इन्कम स्टोरी तुम्ही शेअर करू शकता. येस मॅम. हॅलो मॅम, आवाज येते? येस मॅम. येस, बोलू शकता मॅम. माझं नाव आहे नाही मॅम, आवाज ब्रेक होतो. जस्ट अनिता मॅम, तुमचा ना ब्रेक होतोय आवाज. मी जरा व्हिडिओ ऑफ करते, मग तुम्ही बोलाल नाही का, म्हणजे एखाद्याच आवाज येऊ शकेल. येस, आता बर. बोला. आता बोला. आवाज येत? हा येस, येतोय. थोडं थोडं ब्रेक होते पण हॅलो बोला. मॅम, येस मॅम. माझं नाव अनिता, मी उमरखेडून बिलॉंग करते आणि मला प्रत्युष मध्ये येऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आज गोल्ड डायरेक्टर अचीव्ह केलेला आहे. आता इन्कम माझा 27,450 रुपये. मी तेही घराच्या बाहेर जाता घरातून बसून आहे. सो थँक्यू सो मच मॅम, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. येस, थँक्यू सो मच मॅम. आणि मॅमलाही कळालं की माझ्याकडे नेटवर्क इश्यू आहे, त्याच्यामुळे त्यांनी शॉर्टकट घेतला. ठीक आहे, थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन मॅम. सो नेक्स्ट आपले जे कंपनीचे गोल्ड डायरेक्टर आहेत ते आहे संध्या हवालदार मॅम. तर येस मॅम, तुम्ही अनम्यूट करू शकता. नमस्कार सर्वांना. तर माझं नाव आहे संध्या हवालदार आणि मी प्रॉपर आहे धाराशिववरून. आणि मी सुद्धा प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ऍज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून वर्क करते. पण आपल्याला या कंपनीमध्ये एज्युकेशन लागत नाही. आपल्याला म्हणजे वय एवढं झालं तरी मला इथं कंपनीमध्ये जसे जॉईन झाले तसं मला एज्युकेशन भेटतं आहे. जे मला म्हणजे आतापर्यंत एज्युकेशन जे भेटलं होतं ते मला प्रत्युषने एज्युकेशन दिलेलं आहे. लीडर्स लोकांनी खूप छान मला एज्युकेशन दिलेलं आहे. म्हणजे मला एकटीलाच नाही तर सर्वांनाच दिलेलं आहे. तर मी खूप म्हणजे संधी शोधत होते की मला म्हणजे घरचा बिझनेस करत करत मी हा प्रत्युषचा पण खूप छान बिझनेस करत आहे. आणि मला वाटत होतं की स्वतः काहीतरी करायचंय आणि खूप छोट्याशा इन्व्हेस्टमध्ये करायचंय की आपल्याला माहित आहे मला म्हणजे तुझ्याच्यानं काही होणार नाही असं म्हणत होते. पण मी अगदी छोटंसं 1,500 म्हणजे 1,600 रुपयाचं हे भरून मी ह्याला जॉईन झालेली आहे. आणि माझं इन्कम आहे आता प्रत्युषमध्ये 59,850 रुपये. आणि हे इन्कम मी घरात बसून घेतलेलं आहे. आज कुठं सुद्धा बाहेर गेलेली नाही. तर मी खूप हॅपी आहे. माझं एवढं म्हणजे स्वतः मी काहीतरी करू शकले. आणि आज मला लोक ओळखतात, मॅडम तुम्ही प्रत्युष मध्ये आहात ना, बँकेत वगैरे गेले की मला बरोबर ओळखतात, मॅडम तुम्ही Great. प्रत्युष मध्ये आहात. तर मी खूप हॅपी आहे. आणि सरांनी ही सर्वसामान्य महिलांसाठी एक खूप छान संधी दिलेली आहे. तर ह्या नक्की संधीचं ह्या सोनं करावं. आणि थँक्यू सो मच स्वाती मॅडम, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि खूप छान एज्युकेशन देतात तुम्ही. येस येस, Thank you. थँक्यू. थँक्यू मॅम अँड कॉंग्रॅच्युलेशन. मॅम धाराशिवून बिलॉंग करतात आणि मॅमने पण आज गोल्ड डायरेक्टर ह्या लेवलवर काम करतात. टीम मॅमची खूप छान बिल्ड आहे आणि ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून आज मॅडमनी जवळपास 68 ते 70,000 रुपये ह्या सिस्टीम मधून घेतलेले आहेत. आणि नेक्स्ट जे आहेत त्यांना मी इन्व्हाइट करेल. सो कंपनीचे जे गोल्ड डायरेक्टर आहेत ते आहे स्वीटी लोखंडे मॅम. सो मॅम तुम्ही अनम्यूट करू शकता. स्वीटी लोखंडे मॅम. हॅलो मॅम, आवाज येतोय? येस मॅम, येतोय. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझं नाव आहे स्वीटी लोखंडे. मी तुळजापूरून बिलॉंग करते. मला प्रत्युष मध्ये येऊन 1.5 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. मी प्रत्युष मध्ये गोल्ड डायरेक्टर ही अचिव्हमेंट केलेले आहे. माझं आतापर्यंत जी इन्कम आहे ती 45,250 रुपये इन्कम आहे. मी न्यू गेस्टला एवढंच सांगेन की डोळे झाकून विश्वास ठेवू नका, तर डोळे उघडे ठेवून आमच्या प्रत्युष फॅमिलीला जॉईन व्हा. थँक्यू मॅम, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल.
येस, थँक्यू सो मच मॅम अँड कॉंग्रॅच्युलेशन. आणि नक्कीच तुम्ही प्रत्युषमध्ये बिनधास्तपणे येऊ शकता. मी तर नक्की सांगेल, डोळे उघडे ठेवा, नाही तर नका ठेवू, याच्याशी काही फरक पडत नाही, पण स्वतःवर विश्वास नक्की ठेवा, एवढं तर मी म्हणेल. सो नेक्स्ट आपल्या कंपनीचे सिल्वर डायरेक्टर आहे, ज्या खूप ऍक्टिव्हली मीटिंगमध्ये असतात, पूर्णपणे ऑनलाईन सिस्टीम त्या रन करतात आणि नेहमीच त्यांचं आम्हाला कौतुक आहे पूर्ण ऑल टीमला. सो कंपनीचे जे सिल्वर डायरेक्टर आहेत त्या आहेत आशा पाळंदे मॅम. सो मॅम तुम्ही अनम्यूट करू शकता आणि नक्की तुम्ही मेसेज पण देऊ शकता आणि इन्कम पण शेअर करू शकता. येस मॅम. नमस्कार मॅम. जय प्रत्युष. जय प्रत्युष. आशा पाळंदे, मी श्रीरामपूर बिलॉंग करते मॅम. 1 वर्ष झालं मला आपल्या कंपनीत येऊन आणि मी तर खरंच खूप हॅपी आहे. कारण मी सर्वांचे आता इथे तुमचं तर काय 1 नंबरच भाषण असतं, म्हणजे काय महिलांना आवडणारच. मध्यंतर बऱ्याच महिलांनी सांगितलं. मग ते प्रश्न करतात नवीन असतात, ठीक आहे मॅम, आपण त्यांना पण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. पण Yes. मॅम ते घरी बसून आम्ही आमच्यासारख्या महिलांना, आता संध्या मॅम म्हटल्या की खरंच आम्हाला ह्या वयामध्ये कोण ओळखणार हो मॅम. मी तर नेहमी सांगते, मी आज बघा हातामध्ये काय घातलं, हे बघा, वा वा, म्हणजे ग्रेट ग्रेट ग्रेट. तर मी सांगते, मी तर पैसे नेमके मनी इथं कमवलं का, तर तुमच्या एक छोट्याशा बिझनेसने. अहो साडीचे बिझनेस मी सांगते, लाख रुपये तर मी कमवले मॅम, पण लाख मोलाची माझी माणसं कमवले. आज 14,000 लोक आणि एवढ्या लोकांसमोर आज माझं दुसरं इव्हेंट म्हणजे मोठं आहे. फर्स्टला मी 8 दिवसामध्ये क्वालिफाय झाले मॅम. माझं सिल्वर 8 दिवसात झालं. त्याच्यानंतर मला इव्हेंट काय हा माहित नव्हता. मी एवढं डोकं खाल्लं इव्हेंटमध्ये आल्यानंतर. ती नागपुरे मॅमचं त्यांना फक्त विचारा की आशा मॅमने तुम्हाला काय त्रास दिला असेल, कारण इव्हेंट माहीतच नाही मॅम. त्यावेळेस माझी फर्स्ट वेळ होती. पण मॅम मी खरं सांगते, असा मी बिझनेस आजपर्यंत कुठे बघितला नाही आणि बघणार पण नाही. त्यामुळे मॅम ज्या नवीन गेस्ट आहेत त्यांना हे सांगते की तुम्ही इथे येऊन नेमके म्हणी नुसते पैसे कमायचे नाही मागे लागायचं, पण इथे बघा नेम पण भेटतं. इथे तुम्हाला सर्व काही घरी बसून, घराच्या बाहेर कुठे न जाता हा बिझनेस तुम्ही आमचा नक्कीच तुम्ही बिल्ड करा आणि आमच्या कंपनीत येणवा. मी सांगते, आज दिवाळी झाली, दिवाळीच्या अगोदर मॅम दिवाळी आली, ओके, दिवाळी झाली मॅम, आता दिवाळी झाली, ओके, आता भाऊबीज आली, ओके, पैसे खर्च झाले. मॅम तुम्ही सांगा, मग तुम्हाला वेळ कधी भेटणार. आम्ही कारण बाद दिले नाही, आमच्या प्रत्युषला कारण दिले नाही, म्हणून आज आम्ही इथे. मॅम माझं इन्कम 80,000च्या पुढे माझं साडीचं झालेलं आहे. म्हणजे जादा झालं, पण मॅम मी पण जास्त टॅली मारत नाही. पण मी आज रेफरवर फक्त घरी बसूनच 20,750 रुपये मॅम मी तर कमवले मी. आज जर मी नसतेच 1500 रुपये, 1600 रुपये, तुमचं काय असेल 1900 रुपये विचार केला असता मॅम, मी पैसे कमवले असते की 1 लाख रुपये नाही. मग काही कारण देऊ नका. महिलांकडे शेंगदाणे डब्यात पैसे असतात, साखरे डब्यात असतात, खोबरं डब्यात असतात. बाई माणूस म्हटलं ना फार कंजूसी, फार चिकाटी, आणि या चिकाटीनेच मॅम तुम्ही आमच्या प्रत्युषमध्ये या. कारण मी मीटिंगमध्ये जेव्हा त्यांची फॉलोअप घेते, मी सांगते की आमच्या स्वाती मॅमने सांगितलेलं आहे की तुम्ही बाई फार चिकाटी आहे, करूनच तुम्ही आमच्या कंपनीमध्ये या आणि पैसे कमवा. इथे नेम मणी मॅम. Yes. थँक्यू सरांचं, कीर्ती मॅम, राजेश सर, समिता मॅम, स्वाती मॅम, 3 दीपाली गिरी मॅम, म्हणजे सगळ्या ऑल 3, आणि प्रीती नागपुरे मॅम. हो त्यांना वाईट. आणि मी थँक्यू म्हणेन 14,000 माझ्या डिस्ट्रीब्युटर, म्हणजे सगळे माझे ऑल लीडर्स मला ते बोलण्यास संधी दिली मॅम. थँक्यू. येस मॅम, थँक्यू सो मच मॅम. आणि तुमचे जे स्पिरिट आहे तेच खूप महत्वाचं आहे. आणि आज तुम्ही बघू शकता, तुमच्यासाठी ते एज्युकेशन मॅटर करत नाही, तुमच्यासाठी वय मॅटर करत नाही. तुम्ही स्वतःला अपडेट करू शकता, तुम्ही स्वतःला घडवू शकता. बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही खूप मोठे होऊ शकता. तुम्ही रेफरल असेल, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, स्टोअर मॉडेल असेल, जिथून तुम्हाला छान वाटतं त्या माध्यमातून, किंवा 4ही सिस्टीम मधून तुम्ही इन्कम घेऊ शकता. तुम्ही स्टोअर पण घेतलं तर रेफरल करू शकता, आणि स्टोअर घेतलं तर ऑनलाईन ऑफलाईन इन्कम तुम्ही इझिली तुम्हाला येणारच आहे. सो बऱ्याच काही गोष्टी आहे ज्या माध्यमातून तुम्ही करता. आणि फक्त एक डिसिजन मेकर तुम्ही स्वतः बना, मी एवढं सांगेल. कारण स्वतःवर विश्वास ठेवणं ही सगळ्यात मोठी सध्या आपल्याकडे असलेली संपत्ती आहे. आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला आणि ठामपणे जर त्या प्रत्यक्षामध्ये तुम्ही प्रत्युषमध्ये उतरलात, तर तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणीही थांबवणार नाही. कारण तुम्ही तुमचे स्वतः डिसिजन मेकर त्यावेळेला असाल. त्याच्यामुळे सगळ्यांना विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू अँड गुड नाईट.